नमस्कार, सविताज किचन अँड आर्ट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण पालक, गाजर आणि बीटरूट यापासून बनवलेली 3 कलरमध्ये 3 फ्लेवरमध्ये इडली रेसिपी। तर चला यासाठी लागणारे साहित्य व कृती बघूया। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। 3 वाटी बासमती तुकडा तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, पाव टीस्पून मेथी दाणा आणि पाव वाटी पोहे। एका भांड्यामध्ये आपण 3 वाटी तांदूळ काढून घेऊया। तुम्ही कुठलाही घरातला तुमचा तांदूळ नेहमी वापरतात ते तांदूळ घेऊ शकता। व दुसऱ्या भांड्यामध्ये उडदाची डाळ टाकून घेऊया व हे दोन्ही डाळ व तांदूळ वेगवेगळे स्वच्छ 3-4 वेळेस पाण्याने धुवून घेऊन आपण हे वेगळे वेगळे भिजत घालूया। यामध्ये आपण घेतलेले पोहे टाकून घेऊया व उडदाच्या डाळीमध्ये मेथी दाणा टाकून घेऊया व प्लेट झाकून हे 5-6 तास आपण भिजत ठेवून घेऊया। 5-6 तास डाळ व तांदूळ छान भिजून तयार आहे। डाळीतलं पाणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया व हेच पाणी आपण मिश्रण तयार करताना वापरूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजलेली डाळ काढून घेऊन लागेल तेवढं पाणी टाकून आपण हे डाळ छान स्मूथ असं पेस्ट करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊयात। डाळ छान मऊ असं वाटून झालं आहे। आता आपण तांदूळ वाटून घेऊया। तांदूळ आणि पोहे यातलं पाणी काढून घेऊया व हे पण छान बारीक असं वाटून घेऊयात। तांदूळ पोहे पण वाटून झाले आहे। मिक्स करून घेऊया। छान चमच्याने सतत एक 5-10 मिनिट आपण हे छान पीठ मिक्स करून घेऊया। सतत हलवत झाकून ठेवून देऊया। 8 ते 10 तास हे पीठ फुलवून घेऊया। रात्रभर पीठ भिजत घातले आहे व दुसऱ्या दिवशी सकाळी करताना आपण बाकी तयारी करून घेऊया। पालक, गाजर आणि बीट याची आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे। तर एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवूया। पाणी छान उकळलं आहे। यामध्ये आपण पालकाची पानं फक्त टाकून घेऊया। 1 वाटी पालकाची पानं घेतली आहे। गरम पाण्यात उकळत्या पाण्यामध्ये हे पालक आपल्याला भिजू घालून एक 5 मिनिट झाकून ठेवून द्यायचं आहे। यामुळे पाण्यामध्ये त्या पालक छान असा मऊ होईल व पालकाला छान कलर येईल। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरवी मिरची, 2-3 लसूण व 1 इंच अद्रकचा तुकडा हे टाकून आपण गरम पाण्यामध्ये भिजू घातलेला पालक पान काढून घेऊया व पानं पूर्ण निथळून पाणी पूर्ण निथळून घेऊया व फक्त पालकाची पानं टाकून याची पेस्ट करून घेऊया। पालक पेस्ट करून घेऊया। यामध्ये आपण मीठ पण टाकून घेऊया। पालकाची वेगळी पेस्ट करून घेऊया, गाजराची वेगळी पेस्ट करून घेऊया व बीटचे पण वेगळं पेस्ट करून घेऊया। पालक, गाजर आणि बीट याचं आपलं वेगळं वेगळं पेस्ट तयार आहे। मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे। गाजरमध्ये व बीटमध्ये अगदीच अर्धा चमचा पाणी टाकून आपण हे पेस्ट करून घेतलं आहे। हे आपलं इडलीचं पीठ छान फुगून तयार आहे। यातला आपण 3 सम भाग करून घेऊया। थोडा पालकाच्या पेस्टमध्ये टाकून घेऊया, थोडं पीठ गाजराच्या पेस्टमध्ये टाकून घेऊया व थोडं पीठ बीटरूटच्या पेस्टमध्ये टाकून घेऊन तिन्ही वेगवेगळे कलर आपण करून घेऊयात। यामध्ये मीठ पण पालकाच्या पेस्टमध्ये मीठ टाकलं आहे, गाजराच्या पेस्टमध्ये गाजर मिक्सरमध्ये फिरवताना त्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि बीट पण मिक्सरमध्ये फिरवताना बीटमध्येच मीठ टाकलं आहे। यामुळे आपल्याला इथे फक्त पीठ टाकून चमच्याने छान एकजीव मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे मिश्रण अलगद चमच्याने हलवून घ्यायचं आहे। खूप जास्ती फेटून नाही घ्यायचं आहे। अलगद अगदी चमच्याने कट अँड फोल्ड या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे। सर्व मिश्रण आपण या ठिकाणी मिक्स करून घेऊया। इथे पालक, गाजर आणि बीटरूट याचं पूर्ण मिश्रण तयार झालं आहे। तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे कलर आलेला आहे, चव आलेला आहे। तर कुठलाही आर्टिफिशियल
कलर न वापरता अगदी नॅचरल पद्धतीने आपण हे इडली करत आहोत। 3 वाट्या घेतल्या आहे। वाट्यांना मी तेल लावून घेत आहे व यामध्ये आपण एका वाटीमध्ये गाजराचं मिश्रण, एका वाटीमध्ये बीटचं मिश्रण व एका वाटीमध्ये पालकाचं मिश्रण टाकून घेऊया। दुसरीकडे गॅसच्या शेगडीवरती एक पॅन ठेवून घेऊन त्यामध्ये एक स्टँड ठेवून घेऊन पाणी उकळायला ठेवलं आहे, ज्यामध्ये आपल्याला हे इडलीचं बॅटर वाट्यांमध्ये भरून इडली करून घ्यायचं आहे। पॅन मध्ये तिन्ही फ्लेवरच्या इडली वाटी आपण ठेवून घेऊया। वरती टोपण लावून आपण 10 मिनिट हे इडली वाफून घेऊया। इडली तयार होईपर्यंत एक चटणी करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसूण, थोडेसे शेंगदाणे, थोडंसं डाळव, मीठ व थोडेसे जिरे टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेऊया व त्यामध्ये 2 चमचे दही टाकून घेऊया व परत एकदा लागेल तेवढं पाणी टाकून आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। यामध्ये मी साखर टाकत नाहीये, तुम्हाला आवडत असेल तर साखर पण टाका। हे दही शेंगदाणा चटणी तयार आहे। 10 मिनिट झालं आहे। इडली पण आपली छान वाफून तयार आहे। गॅसची फ्लेम बंद करून घेऊया। छान अशी जाळी पडली आहे, सुंदर असा कलर पण आलेला आहे। तर आपण हे थंड करायला बाजूला काढून घेऊया। इडली थंड होईपर्यंत आपण लाल टोमॅटोची चटणी करून घेऊया। 4-5 सुकलेले लाल मिरची, थोडंसं अद्रक, थोडं लसूण, एक छोटा कांदा व 2 लाल टोमॅटो, हे सर्व जिन्नस आपण कट करून घेऊया। गॅसच्या शेगडीवरती एक कढई ठेवून घेऊन त्यामध्ये तेल टाकूया, अद्रक लसूण टाकून घेऊया, कांदा टाकून घेऊया, छान परतून घेऊया व टोमॅटो टाकून परतून घेऊया। टोमॅटो छान मऊ लवकर होण्यासाठी यामध्ये 1 टीस्पून मीठ पण टाकून घेऊया व छान असं सर्व वाफून तयार करून घेऊयात। टोमॅटो थोडा वेळ झाकून ठेवून छान मऊ शिजून तयार झाल्यानंतर काढून थंड करून घेऊया व मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घेऊया। या पद्धतीने 2 चटण्या तयार करून घेतल्या आहे। वरती जिरे मोहरीची व कोथिंबीरीची फोडणी तयार करून यावरती टाकून घेऊया। आपल्या चटण्या तयार। वाटीमध्ये लावलेली इडली थंड झाली आहे। सुरीने आपण बाजूला काढून घेऊया। ही पालकाची इडली व हे गाजराची इडली व ही बीटरूटची इडली, असे हे आपले तिन्ही फ्लेवर मधले अगदी सुंदर असा कलर व छान असं फुगून आपली इडली तयार आहे। तुम्ही पाहू शकता आपलं हे पालक, गाजर आणि बीटरूटची इडली। एखादी रेसिपी जेव्हा आपण मेहनत करून तयार करतो आणि ती अतिशय टेस्टी, हेल्दी, सुंदर अशी तयार होते ना, तर एक वेगळाच आनंद भेटतो। तर तुम्ही पण हा आनंद अनुभवा। लवकरच भेटूया अशाच नवीन पुढच्या रेसिपीमध्ये।